इयत्ता 7वी स्वाध्याय विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने प्रश्न क्रमांक पहिला खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा। उत्तर 1 ताम्रपट 2 दंतकथा 3 लोकगीते 4 पोवाडे 5 तारीख 6 आज्ञापत्रे 7 चित्रे 8 खलिते 9 शिलालेख। प्रश्न क्रमांक दुसरा लिहिते व्हा। 1 स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर स्मारकांमध्ये समाधी, कब्र, वीरग या बाबींचा समावेश होतो। 2 तवारीख म्हणजे काय? उत्तर तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम होय। 3 इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? उत्तर इतिहास लेखनात लेखकाचा पक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू फार महत्त्वाचे असतात। प्रश्न क्रमांक तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। 1 भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने। गटातील वेगळा शब्द अलिखित साधने। 2 स्मारके, नाणी, लेणी, कथा। गटातील वेगळा शब्द कथा। 3 भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे। गटातील वेगळा शब्द मंदिरे। 4 ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके। गटातील वेगळा शब्द तवारिखा। प्रश्न क्रमांक 4 संकल्पना स्पष्ट करा। 1 भौतिक साधने। उत्तर किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात। 2 लिखित साधने। उत्तर त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते। तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सणसमारंभ यांचीही माहिती मिळते। या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात। 3 मौखिक साधने। उत्तर लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात। अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा। उत्तर होय। ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते, कारण ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते। या ऐतिहासिक साधनांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट साधने कोणती ते शोधावे लागते। अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो। 2 इतिहास लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो। ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते। 3 लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो। इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते। 4 आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते। सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते। 6 इतिहास लेखनात लेखकाला पक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते। प्रश्न क्रमांक 6
तुमचे मत लिहा. 1. शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर: शिलालेखातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. म्हणून शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. 2. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. उत्तर: लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके या मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.